Colruy's law says at infinite dilution, each ion migrates independent of its co-ion when the attractive force between A plus and B minus is negligible. Hello and welcome back to Sun Chemistry. This is Santosh Jadhav. How are you all? I hope you're awesome because I am awesome. By the way, board exam जवळ आले ना? How is it going? I hope you all are prepared. ठीक आहे, माहिती आहे बरेच जणांचे अजून टंगमंग चालू असेल, बट नाव इज द टाइम टू प्रिपेअर. जर तुम्ही आत्ता थोडे एफर्ट घेतले तर द रिझल्ट विल बी ट्रिमेंडस. आणि जास्त काय करायची गरज नाही आपल्याला, थोडंसं प्लॅनिंग करा, रोज बसून प्लॅनिंग करा की उद्या मी कोणता अभ्यास करणार. स्टील रफली वी हॅव 80 days इन आवर हँड बिफोर एक्झाम. बरोबर आहे, 80 days, 80 दिवस अजून आपल्याकडे आहेत. स्टील इफ यू प्लॅन वेल वी कॅन बी वेल. ओके, रिझल्ट विल बी लिटरली ऑसम. ठीक आहे, आता थोडं थोडं रोज एक चॅप्टर, एक सब्जेक्टचा एक चॅप्टर करा. 3 असतील आपला सब्जेक्ट तर 3 चॅप्टर आपल्याला करावे लागतील, मिनिमम 2. हे करून चला. त्यासोबतच आय एम हिअर टू हेल्प यू विथ स्मॉल कन्सेप्ट. ओके, इथून पुढे आपण ट्राय करू रोज एक व्हिडिओ किंवा ॲटलिस्ट ऑल्टरनेट एक व्हिडिओ, छोटा टॉपिक काहीतरी. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये लेट डिस्कस व्हॉट इज Colruy's law. Can be asked in exam for 1 or 2 marks. ठीक है, चला क्विकली, इट्स अ PYQ क्वेश्चन. नाउ Colruy's law of independent migration of ions तो काय असतो? The name itself is Colruy's law of independent migration of ions. Migration, movement. ठीक है, let's see what is it. जादू. चला, so the law says at infinite dilution, the law states that at infinite dilution each ion migrates independent. Each ion migrates independent of co-ion and contributes to total molar conductivity. Molar conductivity म्हणजे लॅम्डा येतो ना, and contributes to total molar conductivity of an electrolyte irrespective of the nature of co-ion to which it is associated. म्हणजे when the dilution is infinite, समजा we have ion A plus and B minus. When they are in solid state, they have very strong attractive force. As we dilute them, if I add water in that, if I dilute it, it becomes A plus and B minus. Suppose त्यातलं अंतर वाढलं. As we go on diluting, जेवढं आपण त्याला डायल्यूट करत जाऊ तेवढं यातलं अंतर वाढत जाईल. त्याला म्हणतो डायल्यूशन. ठीक आहे, ऍट इनफायनाइट डायल्यूशन, जसं डायल्यूशन इनफायनाइट होतं म्हणजे 2 पार्टिकल्स मधलं जे डिस्टन्स आहे, इफ इट गोज व्हेरी लार्ज, कंटेनर नंबर 1 पार्टिकल A, पार्टिकल B, A प्लस B मायनस. इफ आय गो फॉर अ लार्जर कंटेनर, आय हॅव A प्लस, आय हॅव B मायनस. अंतर यातलं वाढलं ना. इफ आय टेक फर्दर लार्जर कंटेनर, we have A here, we have B here. समजतंय? जेवढं अंतर वाढत जाईल तेवढं त्यांच्यातलं अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी होत जातं. समजतंय? डायल्यूशन वाढलं म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाला. अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाल्यानंतर त्यांना फरक पडत नाही की काउंटर आयन कोण आहे, त्याच्या सोबतचा आयन कोण आहे. समजतंय का? येस. ओके, आता ऍक्च्युअल कन्सेप्ट काय बघा. If I take this container in which we have one electrode, we have second electrode. Imagine करा आपण याला कनेक्ट केलाय to a battery. Having positive pole, this becomes positive. Negative pole, this becomes negative. ठीक है? Now we have an electrolyte here having charge A plus and B minus. Now we know that A wants to move towards negative electrode because it is positive. आणि B ला जायचंय, B नेगेटिव्हला जायचंय टुवर्ड्स पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, कारण हा निगेटिव्ह आहे. राईट आहे. पण होतं काय, बिकॉज ऑफ दी अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन कटायन अँड एनायन A प्लस आणि B मायनस, थोडंसं त्यांचं स्पीड आहे ते अफेक्ट होतं. समजतंय? लॉजिकल. A प्लस मुव्हिंग टुवर्ड्स मायनस, B मायनस मुव्हिंग टुवर्ड्स प्लस. पण या मुवमेंट सोबतच दे हॅव सम अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन दॅम. त्याच्यामुळे त्यांचं इकडचं स्पीड थोडंसं कमी होतं. लॉजिकल. जर आपण त्याला डायल्यूट केलं, इफ आय डायल्यूट दिस कंटेनर, समजा आपण त्याला
डायल्यूट केलं, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करूया. इफ आय टेक अ बिगर कंटेनर, ठीक आहे. इन दिस बिगर कंटेनर सी ए आणि बी मधलं अंतर, ए इज हियर and B is here. B minus. Gap वाढला. Now particles can move more freely. As compared to this, इथे gap जास्त आहे and hence particles can move more freely. जर ते more freely move करतील, they can contribute on their own. समजतंय? एक अशी वेळ येईल when the attractive force between A plus and B minus is negligible. बघा, ते लहान असतात. Even at this distance, they may feel no attractive force. समजतंय? समजते concept? Very good. Colrau's law says at infinite dilution, each ion migrates independent of its co-ion and contributes to total molar conductivity, irrespective of the nature of the ion to which it is associated. Samajhtay? From name itself we can conclude what is the law. Independent migration. एकटा जीव सदाशिव. ओके, चलो आता याचं ऍप्लिकेशन काय असतं. याचं ऍप्लिकेशन इज मेजरली टू फाइंड आउट दी, म्हणजे हा आपण कधी वापरतो. इट इज यूज्ड मेजरली फॉर रायटिंग दी लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्डा नॉट. लॅम्डा नॉट समजतंय. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजेच इनफायनाइट डायल्युशन वाली कंडक्टिव्हिटी. ओके, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट दिस विल बी स्ट्रॉंग. For strong electrolyte we write A plus and B minus. We know for lambda naught of AB at infinite dilution दोघं पण वेगवेगळे A plus आणि B minus. So small lambda, that is lambda naught of A plus म्हणजे कटायनचं मोलर कंडक्टिव्हिटी at infinite dilution. B minus चं म्हणजे anion मोलर कंडक्टिव्हिटी at infinite dilution. Example of this NaCl, कारण NaCl is a strong electrolyte. आता याचं ऍप्लिकेशन काय असतं हे झालं. याला आपण लिहितो कसं आणि फॉर कोणासाठी, फॉर काय असतात काय कोणासाठी, ठीक आहे. आता याचं ऍप्लिकेशन असतं टू कॅल्क्युलेट दी, यूज टू कॅल्क्युलेट लॅम्डा नॉट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स. वीक म्हणजे कोण, अजून बघितलं आपला व्हिडिओ, नक्की बघा व्हिडिओ ऑन 3rd चॅप्टर विच इज आयोनिक इक्विलिब्रियम. याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोण, वीक इलेक्ट्रोलाइट कोण. आधी हा व्हिडिओ पूर्ण करून घ्या. त्या चॅनलची, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेन, ठीक आहे. चला बॅक टू टॉपिक. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे जो पार्शियल आयनाइज होतो, दॅट इज वीक ऍसिड CH3COH. इट विल आयनाइज यू, इट विल गिव्ह यू CH3CO मायनस आणि H+. मग या आयनसाठी हे आपल्याला फाइंड करायचं आहे, पण ते डायरेक्ट पॉसिबल नसतं. सो वी मेक अ जुगाड, वी यूज 3 अदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, हे आपण नंतर म्हणूया, आधी आपण प्रूव्ह करू ते. टू राईट दॅट आपण सिंपल बघतोय. मी असे 3 निवडले ज्यामध्ये ऍटलिस्ट दोघांमध्ये जे आपल्याला आयन्स हवेत ते असले पाहिजेत. So let's see, in CH3CO Na I have CH3CO. In HCl I have H. But in NaCl I have neither of the compound or neither of the ion. मग आपण त्याला काय वापरला सांगणार, सगळं सांगणार. when संतोष सर इज हियर डोंट फिअर. चुकलं वाक्य पण पचवून घ्या आता काय. सो CH3CO मायनस आणि Na+. This will give you these ions. HCl will give you H plus and Cl minus, lambda naught at individual contribution. NaCl gives you lambda naught of Na plus and lambda naught of Cl minus. समजतंय? Understood? Very good. जर आपण साइन ब्रॅकेट ओपन केलं तर दिस विल बी पॉझिटिव्ह, दिस विल बी पॉझिटिव्ह. हा पण इथे राहील पॉझिटिव्ह, इवन दिस इज पॉझिटिव्ह. पण जर आपण ब्रॅकेट ओपन केला दिस बिकम्स नेगेटिव्ह अँड दिस ऑल्सो बिकम्स नेगेटिव्ह, प्लस मायनस मायनस. आता याला मी कट का केलंय, एक मिनिट.
lambda naught of CH3CO minus positive, there is no other competition for that, plus lambda naught of Na plus minus lambda naught of Na plus minus will be cancelled ना, म्हणून कॅन्सल केलं. प्लस लॅम्डा नॉट ऑफ H प्लस अजून कुठे नाहीये, केप्ट ॲज इट इज, प्लस लॅम्डा नॉट ऑफ Cl मायनस, आणि हा मायनस आहे, काय करतो आपण, कॅन्सल, राईट, व्हेरी गुड. सो कॅन्सल केलं, उरलं काय, दिस वन अँड दिस वन. जर आपण बघितलं या तिघांचं सम आपल्याला हे मिळालं, विच इज इक्वल टू लॅम्डा नॉट ऑफ CH3COH. मग हे दोन्ही मॅच करतात ना, राईट हँड साइड जर मॅच झाली तर वी कॅन इक्वेट लेफ्ट हँड साइड ऑल्सो. म्हणून आपण म्हणतो कॉलरॉस लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन इज यूज टू डिटरमाइन द लिमिटिंग मोलर कंडक्टिविटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स बाय यूजिंग स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट्स. समजतंय? येस, लॉ समजला, एक्झाम्पल समजलं. मग वाट कसे बघताय, पटकन व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक फ्रेंड पर्यंत पोहोचवा. का? तुम्ही फक्त मार्क मिळवणार, त्यांना पण अधिकार आहे, तुमचं कर्तव्य आहे ते. प्रत्येक आपल्या फ्रेंड पर्यंत जो 12वी तयारी करतोय, सेंड इट टू एव्हरीवन अँड लेट एव्हरीवन अनलॉक दिस सिक्रेट ऑन सन केमिस्ट्री. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, अभ्यास चालू करा, आजपासूनच शेड्यूल फॉलो करायला चालू करा. आधी बनवा आणि मग फॉलो करा, ठीक आहे? अभ्यास करा. टिल देन, बाय बाय.